आपल्या भारतीय धर्मात आदिशक्ती देवी दुर्गेला विशेष महत्त्व दिले आहे। पंचांगानुसार दरवर्षी 2 वेळा नवरात्र उत्सव साजरा होतो, ज्यामध्ये चैत्र नवरात्री आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीचा समावेश होतो। त्यानुसार यंदा चैत्र नवरात्र 9 एप्रिल पासून सुरू होत आहे, तर 17 एप्रिल 2024 रोजी चैत्र नवरात्री समाप्त होईल। नवरात्र उत्सवात व्रत करत देवी दुर्गेच्या 9 रूपांची विधीपूर्वक पूजा केली जाते। नवरात्रामध्ये देवी दुर्गा एका विशेष वाहनावर विराजमान होऊन येते। दरवर्षी देवीचे वाहन वेगवेगळे असते। देवी ज्या वाहनावर येते त्याचा एक विशेष अर्थही असतो। चला जाणून घेऊया यंदा देवी दुर्गा कोणत्या वाहनावर स्वार होऊन येत आहे आणि या वाहनाचा अर्थ काय आहे। यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिल 2024 पासून सुरू होत आहे। पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:51 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:29 समाप्त होईल। या दिवशी कलश स्थापनेचा मुहूर्त सकाळी 6:02 ते 10:16 पर्यंत असणार आहे। या काळात कलश स्थापना करणे शुभ आहे। याशिवाय अभिजित मुहूर्तावर सकाळी 11:57 ते 12:48 या वेळेत देखील कलश स्थापना करू शकता। मंडळी, चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहे। या दिवशी सकाळी 7:30 वाजता अमृत आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे। हे दोन्ही योग संध्याकाळी 5:06 पर्यंत राहतील। वर्षभरात एकूण 4 नवरात्री येतात। 4 नवरात्रीचे उद्देश वेगवेगळे आहेत। पुराणामध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानला आहे, तसेच शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जाते। तसेच गुप्त नवरात्रीला तंत्र क्रियांशी जुळलेले लोक अधिक पुजतात। या दरम्यान तांत्रिक आणि इतर धर्मकार्य याने जुळलेले लोक साधना करतात। या दरम्यान केलेले तोने टोटके प्रभाव असतात। चैत्र नवरात्रीला 9 दिवस लोक उपवास ठेवून आपली भौतिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि तांत्रिक इच्छा पूर्ण करण्याची कामना करतात। या दिवसांमध्ये ईश्वरीय शक्ती उपासकासोबत असते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते। ज्योतिषीय दृष्ट्या विशेष महत्त्वपूर्ण चैत्र नवरात्रीत सूर्याचे राशी परिवर्तन होतं आणि या दरम्यान सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो। चैत्र नवरात्रीपासून नववर्ष पंचांगाची गणना सुरू होते। सूर्याचा मेष राशीत प्रवेश इतर सर्व राशींवर प्रभाव टाकतं। नवरात्रीत 9 दिवस खूप शुभ असल्याचं सांगितलं जातं। या दरम्यान कुठलेही शुभ कार्य अगदी विचार न करता आणि मुहूर्त न बघता देखील करता येतात, कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्ती या काळात पृथ्वीवर असते। चैत्र नवरात्रीत हवन, पूजन आणि आरोग्याचे खूप फायदेही आहेत। या दरम्यान 4 नवरात्र ऋतूंच्या संधी काळात असतात, अर्थात या दरम्यान हवामान बदलते। या कारणामुळे व्यक्ती मानसिक रूपाने स्वतःला कमजोर जाणवतो। मनाला पूर्वीप्रमाणे तंदुरुस्त करण्यासाठी व्रत करतात। चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री, तर दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा, 5व्या दिवशी स्कंदमाता, 6व्या दिवशी कात्यायनी, 7व्या दिवशी कालरात्री, 8व्या दिवशी महागौरी, तर 9व्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवींची 9 स्वरूपाचे पूजन केले जाते। यामुळे घरात सुख समृद्धी नांदते, सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते, ज्यामुळे घरातील वाद भांडणाचा नायनाट होतो। म्हणून या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्त्व आहे। देवी दुर्गा ही स्वतः शक्तीचे एक रूप आहे आणि नवरात्रीमध्ये आध्यात्मिक शक्ती, आनंद आणि समृद्धीसाठी भक्त तिची पूजा करतात। नवरात्रीची सुरुवात करणाऱ्यानेही आईकडे आध्यात्मिक शक्ती आणि विजयासाठी प्रार्थना केली होती। वाल्मिकी रामायणात असे वर्णन आहे की लंकेवर चढण्यापूर्वी भगवान रामाने किष्किंधा जवळील ऋषमुख पर्वतावर दुर्गा देवीची पूजा केली। भगवान ब्रह्मदेवाने श्रीरामांना दुर्गा देवीचे रूप असलेल्या चंडी देवीची पूजा करण्याचा सल्ला दिला होता। भगवान ब्रह्मदेवाचा सल्ला घेऊन भगवान रामाने प्रतिपदा तिथीपासून 9वी तिथीपर्यंत चंडी देवीचे पठण केले। चंडी पठणासोबतच ब्रह्माजींनी रामजींना असेही सांगितले की चंडी पूजन
आणि हवनानंतर 108 निळ्या कमळांचा प्रसाद दिला तरच पूजा यशस्वी होईल। ही निळी कमळं अत्यंत दुर्मिळ मानली जातात। रामजींना त्यांच्या सैन्याच्या मदतीने ही 108 निळी कमळं मिळाली, पण जेव्हा रावणाला हे कळालं तेव्हा त्याने आपल्या जादुई सामर्थ्याने एक निळे कमळ नाहीसे केले। चंडी पूजेच्या शेवटी प्रभू रामाने कमळाचे फूल अर्पण केले तेव्हा एक कमळ कमी आढळले। हे पाहून तो काळजीत पडला, पण शेवटी त्याने कमळाऐवजी आपला एक डोळा माता चंडीला अर्पण करण्याचा निर्णय घेतला। त्याने डोळे अर्पण करण्यासाठी बाण उचलताच माता चंडी प्रकट झाली। माता चंडीने त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन विजयाचा आशीर्वाद दिला। प्रतिपदेपासून नवमीपर्यंत श्रीरामाने माता चंडीला प्रसन्न करण्यासाठी अन्न पाणीही घेतले नाही। 9 दिवस दुर्गा मातेचे रूप असलेल्या चंडी देवीची पूजा केल्यानंतर रामाने रावणावर विजय मिळवला। तेव्हापासून नवरात्रीची सुरुवात झाली आणि प्रभू राम हे पहिले राजा आणि नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणारे पहिले मानव होते। यंदा 9 एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीची सुरुवात होत आहे। यंदाच्या चैत्र नवरात्रीला देवी दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येत आहे। शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा घोड्यावर स्वार होऊन आल्यास त्याला छत्रभंगे सुरंगम म्हणतात। देवीचे हे वाहन अशुभ मानले जाते। हे वाहन आगामी काळात सत्ता बदलाचे संकेत देते, तसेच तुम्हाला युद्धालाही सामोरे जावे लागू शकते। यासह नैसर्गिक आपत्तीच्या धोक्यांचे संकेतही हे वाहन ठरते।